देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. बाबांनी कळाल्यानंतर आम्ही ऐकत होतो की इथं गोशाळेत भेट झाली वगैरे, आणि महाराजांचा विषय निघाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय निघण्याचं कारण की बाबा महाराज जाऊन पण बरेच दिवस झाले होते. त्यानंतर शिवाजी महाराज जाऊन पण बरेच दिवस झाले. संभाजी महाराज संभाजी महाराज पण जाऊन 7 वर्ष झाले होते. आणि मराठ्यांना असं वाटत होतं की, कारण का बघा रचना कशी केली होती अगोदर की प्रत्येक घरात शिवाजी जन्माला यावा. आता आपल्याला भाषणामध्ये म्हणतो, पण तत्कालीन परिस्थिती कशी असेल त्यावेळेची परिस्थिती. 27 वर्ष जो औरंगजेब आला होता महाराष्ट्रामध्ये, पण साध्य झालं का? नाही झालं ना. समजून परिस्थिती त्या काळची नाही. आता बाबा जाऊन पण बरेच दिवस झालं. आत्ता काय सुद्धा चालू सध्या म्हणजे मराठ्यांच्या घरात सुद्धा त्यावेळी प्रति शिवाजी, म्हणजे प्रत्येकाला वाटतं की मी शिवाजी. मग बाबा काय सांगितलं बाबांनी की शिवाजी व्हायचं म्हणजे नक्की काय व्हायचं. तुम्हाला एकदम मनात आलं ना शिवाजी, मी शिवाजी म्हणजे नक्की कसं व्हायचं. ईश्वर तेजाची प्राप्ती म्हणजे नक्की काय, म्हणजे शिवाजी महाराज व्हायचे. तुम्हाला वाटलं की शिवाजी महाराज तुम्ही आहे, तुम्हाला कोणी सांगायची गरज नाही किंवा ही अतिशोक्ती नाही की मला अभिमान आहे, म्हणजे अहंकार पण नाही मी शिवाजी असल्याचा. पण काय की मला त्या तत्वासोबत, म्हणजे त्यांनी कुठले होते, धाडस होतं, शौर्य होतं, प्रत्येकाची तुटून पडायचं, ही ऊर्जा प्रत्येकात त्यावेळी होती. मग आता आपल्याला बाबांनी काय दिलं, म्हणजे थोडं समजतंय का बघायचं. तेच तत्व आहे. आता ईश्वर तेजाची प्राप्ती म्हणजे कशी व्हायची, म्हणजे दुसरं उदाहरण म्हणजे तुम्ही आपण देव होण्यासाठी आलो आणि बाबांनी काय म्हणते देवच करून सोडले. आता बघा आता बघा विचारा, बाबांना एवढा कॉन्फिडन्स आहे तुमच्यावर, म्हणजे आपल्याला आहे का देव झाल्याचा कॉन्फिडन्स. म्हणजे बारीक विचार करायचा. बाबा म्हणतात की देवच आलाय तुम्ही. आता तुमचं वागणं देवासारखं आहे का, तुमचा अनुभव देवासारखा आहे का, तुमचं वागणं देवासारखं आहे का. म्हणजे आता आपलं वागणं बाबांनी विचार, म्हणजे आता आपल्या डोक्यामध्ये आला, यातल्या काही मंडळींच्या डोक्यामध्ये आला असेल की गोशाळा व्हावी. म्हणजे बाबांनी कुणाच्या डोक्यात रुजवलं असेल ना, त्याला वाटतंय की माझ्यामुळं मी कुठं पहिल्यांदा म्हणलो असेल, पण तसं नाही. सद्गुरूंना वाटतंय का की ह्या भूमीचं, या धरतीचं कुठंतरी संरक्षण झालं पाहिजे. ह्या काळात कसल्या प्रतिकूल परिस्थिती, महाराजांच्या काळात कसं होतं, सगळीकडून मोगल होते, बरेच सगळं होतं, पण आपल्यावर आक्रमण होत होते आणि आपण काय म्हणतो त्याला परकीयांच्या छत्रछायेकडे होतो. आपलं असं कोण नव्हतं. जसं आता केमिकलची दुनिया आहे, आपण लगेच बाहेर नाही, मुलाच्या लगेच बाहेर नाही निघतो. आपण सहजासहजी शक्य झालं का नाही, त्याला काय केला बराच, मग आपण दिल्लीपर्यंत अटकेपार झेंडे लावले. तसं आता कुणातरी डोक्यात आलं असेल, बाबांनी तो विचार आहे तो आला कुणाचा. आणि त्यानंतर गोशाळेचा आपण चर्चा केली बाबांसोबत की मासावडीलाही गोशाळा व्हावी. आता मासावडीला गोशाळा व्हावी हा विचार कसा काय आला, ह्याच्या अगोदर तर कधी येत नव्हता. तसा विचार यायला पाहिजे होता ना, स्वतःचा असा तर व्हायला पाहिजे होता. म्हणजे मला वाटत असेल मी 10 वर्ष विचार करायला पाहिजे होता, काय अडचण होते, पण तसं झालं नाही. आम्हाला गोशाळा कशी असायला पाहिजे ह्यासाठी पहिल्यांदा प्रति गोशाळा तयार केली. त्याच्या अगोदर झालीच, पण अजून बदलापूरला जाणं शक्य नाही, पण चिखलीला आपण कार्यक्रमानिमित्त जातो. पण ती गोशाळा दाखवली, ती मंडळी कशी कार्य करतात. आता आपल्या मंडळी कुणीतरी कार्य केलं पाहिजे ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी कार्य करून दाखवलं आणि मग परत प्रत्येकाला वाटलं की मी शिवाजी आहे. तसं आता ही गोशाळा आहे, प्रति गोशाळा आहे चिखलीची. आणि यात दगा देणारी आपलीच माणसं असतात, दगा देणारी दुसरी माणसं नाही. आपलं कधीच वाटेल शेजारच्यानं असं केलं, चुकीच केलं, मला माझ्या बायकोबद्दल वाटेल, मी एकटा जाते, बायको काय येत नाही असं वाटतं. पण तसं नाही.
ते तिचा विचार आहे. म्हणजे काय की आपला विचार म्हणजे आपला हा वैयक्तिक आहे. इथं परमार्थ हा वैयक्तिक परमार्थ आहे ना, आपला स्वतंत्र खाता आहे. मग ह्या खात्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. तसं बाबांनी काय केलं, आपल्याला प्रत्येक वेळी गोशाळेत काय आहे काय नाही, तिथं सगळं त्यांचं कार्य कसं आहे तिथेही म्हणजे ती एवढी मंडळी जोमाने कार्य करतात. आता काही मंडळी आली नसेल का तर त्यांचा दिवस असेल, तसं आता पुढे असं होईल. इथं ह्यातली पण काही मंडळी पुढल्या कार्यक्रमात जाणार नाहीत का तर त्यांचा दिवस असेल, हे घडेल. हा तिसऱ्या गोष्टी त्यांचे पण दिवस मग आता ही गोशाळा विचार बरेच दिवस जवळजवळ 3-4 वर्ष ह्याच्यावर चर्चा झाली. प्रायमरी लेवलला झाली, सेकंडरी लेवल झाली. फक्त विचारच, इम्प्लिमेंटेशन काय नाहीच. बाबांची चर्चा झाली बऱ्याच वेळा. बाबा म्हणजे विचार करा तुम्ही एकदा. विचार करायचा तर काय करायचा. गोशाळा बाबांचा विचार आहे, मग तरी त्याच्यावर पण परत विचार करा बाबांचं बद्दल. म्हणजे तुम्ही अजून कन्फर्म आहे का? मला विश्वास आहे तुमच्याबद्दल. बाबांचं काय मत आहे, मला तुमच्याबद्दल. तुम्हाला विश्वास आहे का गोशाळा होईल? गोशाळा होणार आहे बाबांना 100% होईल. तुम्हाला कळतंय का ते गोशाळा होणार आहे का? तुम्ही करा. तुम्ही या जगात असा नसा, मासावडीला गोशाळा होणार, हे त्या महात्म्यांचं प्रयोजन आहे. आता हे प्रयोजन आहे म्हणल्यानंतर हे होणार आहे. मग आपलं काम काय, देवच बनून जायचं ना, दुसरं काय. ते जे कार्य बाबा काल बोलले, श्रीपाद बाबा व्हायचं म्हणजे तरी काय, श्रीपाद बाबांचं कार्य ते तुम्ही करायचं म्हणजे झाले. एवढं सोपं आहे तेवढं करायला अवघड असते. म्हणजे ते विचार अनुकरण, कारण का त्यात काय होतंय, संसार आडवा येतो. म्हणजे आडवं संसार म्हणजे आपण आता संसार म्हणजे तरी आता आपण आपलं किचन आहे, संसार आणि किचन आणि परमार्थ म्हणजे आपण देवाला काय वाहतो फुलं. संसारात काय असतंय, आपण आकर्षक काय असते संसारामध्ये भांडी. ते तिथे असं एका कोपऱ्यात स्टेजवर म्हणजे साईडला दिसते ना, नवरा नवरी साईडला काय असते, त्यासाठी की आदळ आपण होणार आहे. त्याचं प्रतीक आहे ते. आदळ आपण झाली काय होते संसारामध्ये, आवाज निर्माण होते. हा, भांड्यांचा नंबर लागतोय. पहिल्यांदा चमच्यानं चालू होतोय, परत उलटण्याकडे येतोय. असं काही नाही की कुणाच्या घरात होत नाही, संसार आहे. हा म्हणजे आता बघा आपल्याला आता हे थोडंच बघा. आता बाबाने आपल्याला काय शिकवलं, ग्रंथ भेट द्या लग्नामध्ये. म्हणजे रीत तीच आहे, पहिली जी आहे लग्न करायचंच आहे, पण लग्नामध्ये भांड्याच्या ऐवजी ग्रंथ भेट द्या. संसार आपण बघितलं का. आता परमार्थामध्ये आपण पिंडीवर फुलं वाहतोय. एका वेळी किती जरी मारली तर सुगंध होतोय. परमार्थ तसा आहे. आता काय झालं की आपण संसार करत करत परमार्थ करतोय. आपलं फुल झालं पाहिजे. काही जरी बाईकवर शब्द जरी कसला जरी आला डेंजर एकदम, तरी आपल्याला फुलासारखं वास आला पाहिजे. थोडं बारीक बाबांनी सांगितलं बारीक विचार करायचा. म्हणजे बारीक म्हणजे काय, संसारात पण बारीक विचार करायचा. हा परमार्थ जसा आपण करतोय ना त्या पद्धतीनं संसारात. आता आपण संसार आणि परमार्थ बघितला. आता परमार्थामध्ये आपल्याला अनुकरण करायचं म्हणजे काय की महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या काळात आपल्याला जायचं नाही, तुकाराम महाराजांच्या काळात जायचं नाही, माऊलींच्या काळात जायचं. आता आणि रोज सांगितलं की राजूभाऊनी पण सांगितलं काय की माऊलींना त्या समाजात काही त्रास झाला नसेल का. किती हलकट माणसं होती पहिले ना, म्हणजे एकदम म्हणजे काय आपण काहीच नाही त्या लेवलचे. आपण काल त्या लेवलचे नाही, आपण सत्संगात आहे. तुम्हाला वाटत असेल आपण नाही म्हणजे आसपास तुमचं नाही का, ह्याच्यापेक्षा ढीग आहे ते मातब्बर आहे. पण आपण का नाही तसं, आपल्यात परिवर्तन व्हायला आपण झालंय असं म्हणत नाही. इन द प्रोसेस म्हणजे प्रोसेस मध्ये आहोत आपण. कदाचित ते पण येतील, कधी येतील ते सानिध्यात. आता कदाचित कोण मंडपाच्या बाहेर असेल, पण आपण मंडप काय केलं काय, घरापुढे बांधलाय, येईल ना मंडपात, घरात जाताना तर येईल ना. म्हणजे कदाचित तो मंडपाला चिखलीला होता, आसपास बाहेर होता. आता आपण काय केलंय, इथं केलं. पहिलं काय व्हायचं, कधी तर कार्यक्रम व्हायचा.
आमच्या आयुष्यात कधी आम्ही अभिषेक केला नाही. अभिषेक का झाला? बापाने मंदिर दिलं. ते कुणामुळे झालं? सद्गुरूमुळे. डोक्यात सुद्धा कधी आलं नाही की महादेवाच्या पुढनं जरी गेलो तरी वाटायचं नाही की याला अभिषेक करावा ना, आपण असं करावं. सोमवारचा सुद्धा अभिषेक नाही, श्रावणातला काय रेग्युलरचा विषयच नाही. मग हे कशामुळे झालं? बाबांच्यामुळे. म्हणजे सद्गुरू करा. आता वाटतं की बाबा हे मंदिर ते मंदिर, पण तुम्हाला अनुभव आहे. तुम्ही मंदिराच्या बाहेर उभा राहा आणि मंदिराच्या आतमध्ये बसा, फरक स्पष्ट आहे. जाग्यावर अनुभव आहे आणि हिथंही तुम्हाला तोच अनुभव आहे ना, त्याच्यापेक्षा वेगळा नाही. बाबा जिथं जिथं कार्य आहे तिथं तिथं अनुभव आहे. आता हा अनुभव कधी कमी होतो? सज्जनांचा संग सोडला की. मंदिरात तसं होत नाही. तुम्ही मंदिराच्या बाहेर गेला की तुमचं मग घरात, तुम्ही संसारात गेला तर तुम्हाला तिथं फुल होता आलं पाहिजे. तुम्ही स्वतः फुल झाला ना, आता भांड फुलाव किती आपलं तर फुल आवाज करतोय का? नाही करत हो, नाही करत. त्याला माहित आहे की आपलं गुणधर्मच काय आहे? सुगंध वेल. बाबांनी तेच केले. हाच संघ बाबांनी एवढं बारीक बारीक सांगितले ना, लय बारीक सांगितलं. एवढं बारीक कोणच सांगत नाही. काय गरज पडलंय? एवढा सगळा बाहेर चालू आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी. पण काल विषय आला सहज ज्ञानेश्वरी मधल्या निवडक निवडक पोव्या, बाकीच्या काय दाखवायत का? प्रत्येक मोठे काय म्हणले शब्द अक्षर है ना, अक्षर किती महत्वाचं. अक्षर म्हणजे ज्ञानेश्वरी मधलं अक्षर सुद्धा महत्वाचं आहे. एक अक्षरामध्ये आहे माझा रमाकांत. अक्षरामधला विषय चालला इथं तुम्ही निवडक काय विषय काढताय? म्हणजे तुम्ही ग्रंथ काढले म्हणजे काही मोठी शाने झाला का? आता आपण त्यांना दोष देतो असा अजिबात नाही किंवा अहंकार, पण समजून तर घ्यायला पाहिजे ना जरा. तर असं सांगणारं महात्म्य आपल्याला भेटले म्हणजे आपल्याला किती तळमळ पाहिजे त्याच्याबद्दल. म्हणजे बाबा तुम्हाला तरी चुकतात, तुम्हाला तरी स्वीकारलं जातंय. ग्रुप मधनं बाहेर पडतात तरी ग्रुप मध्ये घेतलं जातंय. काय फरक पडतो नाही घेतलं तर? तुम्हाला तुम्ही आलं पाहिजे, ग्रुपमध्ये राहिलं पाहिजे. विनयताईंचा सारखा फोन यायचा मला, तू चक्री केलं पाहिजे. काय त्यांना काय फरक पडतोय का? नाही केलं तर मोठे मोठं मत आहे, तू केलं पाहिजे. म्हणजे त्यांची तळमळ आहे. त्यांनी बोलतात म्हणजे बाबा बोलतात. असं बाबांना प्रत्येक वेळी बोलणं शक्य आहे का आपलं? म्हणजे त्या निमित्ताने कार्य होते. आता इथं ज्यावेळेस गोशाळा होत होती, प्रत्येकानं कदाचित एका दुसऱ्याला जमलं नसेल, होतंय ते संसारात गेला की ते होणार. त्याच्या आपण ते गैर करून चालायला लागतं की बाबा हे माणूस जरा संसारात गेलाय, त्याच्यामुळे त्याच्याकडून होत मागे पुढे होईल. पण ज्यावेळेस करा इथं लेवलचा विषय चालला होता, आम्हाला वाटलं आता ह्यातून एवढा मुरून बाहेर काढायचं म्हणलं कसं शक्य आहे ते? सुखात त्यातून आली रात्री म्हणजे. आणि जो ट्रॅक्टरवाला आम्हाला असं त्यांना अगोदर आम्हाला वाटलं नव्हतं असं करतोय, त्यांनी इथं ट्रॅक्टर बसत नव्हता यामध्ये, इकडून मोठा ट्रॅक्टर होता तर त्यांनी मोठा ट्रॅक्टर एकदम व्यवस्थित करून दिलं. म्हणजे आम्हाला वाटलं यायला लय वेळ खूप वेळ जाईल. पण त्यानं म्हणजे त्यावेळी सगळे म्हणजे नाही रात्री मिटिंग झाले, उद्या करायचं म्हणजे करायचंच. आता हा विचार कोणाचा आहे? बाबांचा आहे. कारण आपण कधी उभा राहिलो असेल ते आणि त्याविषयी अक्षरशः काहीच काम केलं नाही, नेहमी लय काम करायचं. पण झालं काम, त्याचा अर्थ काय? इथं आपल्याला झालं का नाही? बाबांनी तुम्हाला ती संधी दिली आहे, कार्य थांबणार नाही. तुम्ही या जगात असा किंवा नसा, तुमच्या असण्याला नसा, तुम्हाला ते संधी आहे, ती संधी आहे देव होण्याची संधी आहे. आता तुम्ही देव होता, बाबांचं मी म्हणलं काय, बाबांचा पहिलं बाबा तुमच्या विश्वास आहे, तुम्ही देव झाला, आता वागायचं आपल्या. तर मग ही संधी अनुकरण करायला आपला चान्स आहे का? मुंबईकर मंडळीला चान्स आहे, ते जातात जर रविवारी पांडववाडा. चिखलीच्या मंडळी करतात त्यांनी सिद्धोबाचा डोंगर आणि गोशाळा आहेच. भटकतात सगळीकडे, भटकी भेटतातच, त्याचा काही विषय नाही. आणि ते मनाला लावून घ्यायचं ना, आला काय गेला काय, काही फरक पडत नाही जगात. तुम्ही या पृथ्वीवर तर लय सूक्ष्म भाग आहे. ज्याला वाटतंय ना माझ्याशिवट जाऊ चालत नाही किंवा माझ्याशिवट काय, असं तुझ्याशिवट काय नाही होईल. तू जरी मेला ना, तुझ्यासाठी 1000 जरी मिळतं काय फरक पडत नाही. त्या भगवंतान सगळे बाबांनी आपल्याला ते सौद्या भगवंत चालू करून दे सगळं. तुला देव बनवलं, तू विचार काय करतो? शुद्ध गोष्ट होती. ती जी जाणीव आहे ना, ती जाणीव झाली पाहिजे. आणि आता
बऱ्याच वेळा आम्हाला असं बाहेर गेलं म्हणजे संसारात गेले की बाहेर म्हणजे संसारात गेले की बाहेर म्हणजे म्हणता बाहेर नव्हे संसारात घरात गेले की परत वाटतं यार असं थोडं वाद होतात ना म्हणजे संसार म्हणले की वाद होणारच ते मग त्या आपल्याला काय म्हणजे सावंतचा काहीतरी विषय झाला होता ना मग ते म्हणले की तुम्ही जिथं आहे ना जेवढे जिथं आला जेवढे तुम्ही बाकी जे आले नाही त्याची कशा चर्चा करताय बाबांनी त्यांना सांगितलं होतं तुम्ही आलेल्यांची चर्चा करा आतुरभाऊ आले नाहीत आतुरभाऊ कुठे ते सासरवडीतच गेले किंवा ते तिकडच आहेत असा विषय नाही आतुरभाऊ ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी भरपूर काम केलेलं असते तुम्ही ज्यावेळेस आहे आता मी ज्यावेळेस आहे तिथं मी तन्माने काम केलं की काय पण विषय झाला इथं म्हणजे अनुभव डायरेक्ट 4 मंडळी असली की चांगलं काम होतं 10 मंडळी असली की चर्चा होते 20 मंडळी असली काम पहिल्यांदा करते ते म्हणजे पण ते असलं सत्संगामध्ये होतंय काम पण ते जरा कोणतं लीड करणारा पाहिजे त्यांना व्यवस्थित आणि लीड करताना आपण सद्गुरू कार्यात आहे याची जाणीव वाटली पाहिजे तुम्ही जर प्रारब्ध घेऊन प्रारब्ध म्हणजे संसारात मागला ही बांधावरचा विषय घेऊन आला की मग ते बांधावरची बांधणी चालू होते कारण बांध हा संसारा विषय आला मग तो विषय इथं आणायचा नाही आपल्याला एवढं चांगलं दिलंय तुम्हाला 24 कॅरेट दिले आणि तुम्ही चांदीचा विचार करायला ह्याला काय अर्थ आहे तेव्हा मजा नाही त्याच्यात तुम्ही अजून म्हणताय चांदी किलो मध्ये येते की किलोच नाही तू तोळ्यातला विषय आहे तुलाही महत्वाचा आहे प्लॅटिनम करून सोडले तुला आणि तू अजून ते किलोवर विचार करतोय म्हणजे आपण सानिध्यात कुणाचे सद्गुरूंच्या आणि सद्गुरू असे आपल्याला भेटले जे आपल्याला मार्गदर्शन करतात त्यामध्ये सांगतात अनुकरण डायरेक्ट अनुभव आहे हे कुणाचं पण म्हणजे कुणाला पण भेटत नाही म्हणजे कुणी तर पुण्य केली त्यामुळे मासावडीला सगळ्या गोष्टी आल्या येतीलच याची गॅरंटी होती का जन्माला आलो पण कुणीतरी एक जणानं केलं आपण आता जे आपण लावणार रोपटी आपण त्याची आपल्याला सावली भेटेल असं काय नाही पण ज्यांना आता जी सावली भेटतात ती कुणी तर लावले मग इथेही वटवृक्ष होणार आहे हे 100% आहे कोणी असो किंवा नसो ह्याच्यात बदल नाही उद्देश काय भूमातेची सेवा होईल काय करत गोसेवा करत भूमातेची सेवा आता इथं गोमाता होणार म्हणलं तर दांगडे साहेब येणार बाबा पाठवून देणार दांगडे साहेबांना मोठे होऊन पाठवणार तेव्हा आमचा सत्संग वाढणार म्हणजे फायदा बाबा आहे दोघेही फायदा आहे तुम्हाला म्हणजे काढता आलं पाहिजे ते येणारच मग मॅडम येणार विनयताई कधीतरी येणार अतुल भाऊ येणार मुंबईवरनं आपा भाऊ येणार कॅप्टन भाऊला कधी अगोदर आम्ही बोलवायचा विषय नसायचा गोशाळा होणार म्हणजे आम्ही कॅप्टन भाऊला पण फोन करायला लागलो म्हणजे बघाय म्हणजे हे होतं अगोदर नाही आम्ही कडू भाऊंना पण बोलणार परत म्हणजे बोलणार सगळ्यांना बोलणार आमचा उद्देश काय तुम्हाला श्रवण करायचं हा उद्देश म्हणजे गुप्त अजेंडा आहे पण तुमच्याकडून गोसेवा होय हा मेन अजेंडा आहे म्हणजे कळतं का विषय बाबा म्हणजे आम्हाला 100% भेटलंय बाबांनी आमच्यासाठी करून ठेवलं हे सगळं आमचं काम काय की त्यांना पण बोलवलं मग त्या निमित्तानं आम्ही कोणाला फोन करत नव्हतो तिथून पुढे आमची चर्चा होईल बाबा तुम्ही या आम्हाला मार्गदर्शन करा मी बाजीराव भाऊंना आणि कॅप्टन भाऊंना मी 2-3 वेळा बोलवून घेतलं हे अगोदर का बोलवलं नाही विचार यायला पाहिजे होतं ना सत्संगात आहे अधिष्ठान निर्माण केले अधिष्ठान ह्याच्या अगोदर पण महाशिवरात्री होऊन गेला कार्यक्रम आताच का व्हायला लागले अधिष्ठान निर्माण केले समजते का बघा म्हणजे ती तळमळ आहे तळमळ एवढी भयानक आहे की तुम्ही नाही म्हणला तरी तुम्ही होणारच आहे त्यात काय विषय नाही ते आईला लहान बाळाबद्दल काय वाटतं माझं लहान पोरग आहे ती बरं झालंच पाहिजे विषय काय ती ठणठणी उड्याच मारल्या पाहिजे ना मग ती कडू गुळी कशी तिला पाजायला म्हणजे डाब देऊन पाजेल ती कशी पाजेल तसं तुम्हाला डोस चालवत एखादा डोस ओव्हरडोस होईल चालतंय काय हरकत नाही तुम्हाला काय वाटेल हे ओव्हरडोस आहे 100% वाटतंय का तुम्ही संसारात आहे ओव्हरडोस कधी वाटतोय संसारात असा आणि ती बालपणाची मजा वेगळी आहे ते तरी तिथं बिलू हे तर महत्व कशाला सत्संगाला म्हणजे कळतंय का बाबा गोसेवा गोसंवर्धन भूमाता भूमातेचे संवर्धन आणि त्यातून पर्यावरण संवर्धन होणार आहे
आणि त्यातून ही पृथ्वी कार्य बारीक आहे का? नाही, विश्वव्यापी कार्य आहे. कधी ह्याचा अर्थ इकडे बाकी कोण करत नाही. पण आता तुम्ही बघितल्या भारतभर किंवा महाराष्ट्रभर बऱ्याच गोशाळा आहेत. असं नाही की गोशाळा नाहीत, पण परमार्थाशी कनेक्ट असणारी ही आपली एकमेव गोशाळा. ही गोशाळा नाही इथं कुठं. गोशाळा आहेत ते बघितलेत आम्ही, आसपास बघितलेत. म्हणजे गोशाळा बघावी ही पण, हे स्वराज्य व्हावी श्रींची इच्छा, तसं ही गोशाळा बघावी बाबांची इच्छा. म्हणजे कार्य करून घेतात ते, आम्ही करत नाही. आता इथं बसल्यानंतर असे विचार सुचणं हे बाबांचं, हे इथं बसून नाही सुचत, त्या सानिध्यात राहायला लागतं. मी याच्या बाहेर असतो तर थोडासा विचार होतोय का? नाही, अगोदर होतो बाहेर, होतो. बाबांनी इथं आणून ठेवलं, याच्यावर स्थिर केलं. आता कदाचित कधी कधी वाटेल, पण बाबा सत्संगात राहिलं पाहिजे. तुम्हाला किती काही वाटो, संसार आहे. आता शरीराचं भोग येणार आहेत ना, शरीराचं भोग हे येणार आहे. मग ते पाठ दुखणार, कंबर दुखणार, सगळं ते होणार आहे. तसं विनयताई म्हणजे पाठ कंबर हे सगळं मेडिकल मधलं सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर ना? हे होणार आहे. तसं ह्या आपल्याला आपण कार्य करत असताना जे माऊलींना त्रास झाला तसा त्रास बाकी आहे. माऊलींच्या वेळेस त्यांना निवृत्तीनाथ होते, आपल्याला बाबा आहेत, त्यांना मार्गदर्शन करणारे. आपल्याला बाबा मार्गदर्शन करतात. प्रत्येक टप्प्यावर काही चुकत असेल तर सांगतात, असं केलं पाहिजे. प्रत्येक तळमळ आहे, बारीक बारीक गोष्टी. आणि एवढी फोडून कोण सांगतंय? ही तळमळ आहे, संतांची तळमळ आहे. आणि आपण भाग्याचं, आपल्याला असे संत भेटले, आम्ही भाग्याचं आहे ना. आपल्याला असे संत भेटणं म्हणजे खूप मोठं भाग्य आहे. आता ही गोशाळा 124 फुटाची गोशाळा, मग आपल्या उदल ही गोशाळा करताना आपण ह्या भागातलं थोडं खिल्लार, ही जी गाय आहे म्हणजे आपण देशी म्हणतो, खिल्लारच देशी आहे. म्हणजे खिल्लार आणि देशी काही फरक नाही. खिल्लार हे ओरिजिनल नाव. ही जी खिल्लार आहे ती ह्या माळराणा वगैरे तिनं ते इथल्या भागाचं भाग्य, म्हणजे भाग्यवंत घरी म्हणतात ना, तसं तो विषय आहे की ह्या भागाचं ते भाग्य आहे, त्यांना ते खिल्लार भेटले. हे आमचं भाग्य आहे की आम्हाला खिल्लार इथं गोशाळा बाबांनी करून दिली. हे होणार आहे. मग तसं ह्यातून काय होईल की बाबा स्लरी प्लांट उभा राहील, गोमूत्र कलेक्शन केलं जाईल. आणि इथं काही थोड्या भागात प्रयोग केले जातील. आणि जर जशा पद्धतीनं आता चिखलीकरची मंडळी सांगतात की बाबा ऑर्गॅनिक आहे, सेंद्रिय आहे, सगळ्या गोष्टी सांगतात आणि त्याचा काहीतरी रिझल्ट आहे म्हणून सांगतात. तुमचा अनुभव असेल त्यामुळे तुम्ही सांगताय ना, अनुभव आहे ना, आहे म्हणून सांगताय. तसं इथंही काही गोष्टी होतील पुढं. आम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टींची गरज, म्हणजे संतांच्या जर्नी लीन होऊनच जायचं आपल्याला. म्हणजे आपलं कार्य कंटिन्यू आपल्याला करायचंय. आणि ह्यासाठी प्रत्येकानं सत्संगात राहिले की सगळे विचार सुचतील. आता म्हणजे आता हे आपलं जे कार्य आहे ना गोशाळेचं, ही अशा काळात म्हणजे काल बाबांचा असं फिरताना विषय निघाला होता की ही जमीनचं कशी किती असेल, काय असेल त्याच्याबद्दल. म्हणजे त्यांना एवढी त्यांच्या डोक्यात कसं आलं असेल की बाबा आता प्रॉपर्टीज आमच्या बरेच मातब्बर आहे ज्यांच्याकडे प्रॉपर्टी 100 केला तर म्हणजे आता म्हणजे हा रस्त्याचा विषय खूप, ह्या जर रस्त्यात काय बाकी सगळ्या गावाचा रस्त्याचा किचकट विषय आहे. पण ह्या रस्त्याला त्यांच्या आहेत ना, त्यांनी इतर रस्त्याला वाद नाही असा विषय नाही, हितच नाही तेवढा. त्यांनी लगेच म्हणजे प्रस्ताव आला आणि मंजूर झाला असा. मग हा आपण काय केलंय बाबांनी मंडप हितच, म्हणजे काय नाव जाणार आहे, हळूहळू होणार आहे त्या दिशेनंच आहे. आता आपण त्याच्या दारातून मंडप ठेवलाय, घरात जाता येत ऐकली म्हणजे हा तो भाग आहे. म्हणजे प्रगतीच्या दिशेनं म्हणजे संत आपलं हळूहळू प्रोसेसमध्ये येतील, सगळेच येतील. म्हणजे बाबा कसं आहे म्हणले, बदला नाही घ्यायचा, बदल करायचा आहे, बदलाव. मग आता ह्या बदलावाच्या प्रोसेसमध्ये संसारिक गोष्टी आडव्या येऊ द्यायच्या नाही. म्हणजे ते आले की अडचण आहे.
आता ही गोशाळा होत असं म्हणजे लय लवकर म्हणून आमच्या डोक्यात सुद्धा नव्हते की मोठ्या भाऊ वगैरे आम्ही बघत चर्चेला बसलो ना की इकडून रस्ता करायचा मग पेवर ब्लॉक फुटतील आणि झाला इकडून म्हणजे ते फुटायचा विषयच नाही. म्हणजे त्या महात्म्यांनी त्यांच्या डोक्यात काय काय टाकलं असेल ते काय वादाचा विषय नाही. ते लयकीच अवघड विषय सोपा विषय पण अवघड आहे ते. रस्ता तिथनं काढायचा किती सोपा विषय आडवा रस्ता काढायचा. सगळ्यांना गरज आहे त्याची बघा गरज सगळ्यांना आहे पण गोशाळेमुळे होत आहे. कळतंय का बघा गरज सगळ्यांना तिथं गरज कुणाला नाही असं नाही त्या रस्त्याची पण निमित्त कोण आहे सद्गुरू. सद्गुरू ते पाठीमागे जायचं आहे. गोशाळा हे सद्गुरूचा विचार आहे. म्हणजे थोडं बारीक विचार केले की होते. मग हिच्या डोक्यात आलं असेल इथं झालं म्हणजे थोड्या थोड्या बारीक बारीक गोष्टीचा. आता आमचं कधी दुकान बंद करत नाही म्हणजे काही कोण मारलं तर करतो पण गोशाळेचं त्याचं दुकान पण ठेवलं होतं 2-3 वेळा का कंटिन्यू काम होतं. म्हणजे त्याचं फोटोग्राफीच आहे पण त्याच्या सुद्धा मनात आलं की याला आपलं एवढं धंदा शेवटी किती केलं ते पोटाचा प्रश्न आहे. पण त्यांनी ते दुकान बंद करून ठेवलं. आता स्वतःचा तेवढा आजार असतोय पण ते रात्र 12-1 वाजेपर्यंत एकटा येत नाही माणूस कधीच. आला की ह्यातली नसलेली 4 घेऊन येणार. असलेली कोण पण आणतोय पण नसलेली सुद्धा आणतोय. आता सचिनचं काम असतंय पण ते ज्यावेळेस येईल त्यावेळेस म्हणाल काम काय आहे का. आता 2-3 नवीन झाले पण ऍक्टिव्ह लय नाही 2-3 मध्ये पण आलं की कामच करणार. अतुल दागडे हा 2 अतुल हाके तर असतोय. त्याने मुंबई सोडून गोशाळेसाठी थांबायचंय निमित्त वेगळं असतं ना. म्हणजे त्याला गोशाळेत काम करता यावं म्हणून ते सगळं त्याच्या प्रपंचात काहीतरी गोष्टी घडत असतील. त्याच्या संसारात काही पण घडत पण त्याचा उद्देश काय होते आता तसा नसता राहिला कार्य असंच घेऊन राहायच लागतंय. मग त्याला काय जोडली त्यांनी संसाराची जोड. संसारानिमित्त तू इकडे ये तुझं होतील काय ते व्हायचं नाही त्याचा प्रश्न आहे म्हणजे पण ते होईल. म्हणजे पण काय घडलं ना तिथं असं तर घडलं असतं का आम्हाला बोलवता आलं असतं का. आता भाऊ इथंच आहे ना आम्ही म्हणू शकतोय. मोठे भाऊ सारखे येत होते का नव्हते. आम्हाला तुमचं सानिध्य लाभलं ते यायच्या काम कुठंपर्यंत आलंय. आणि ह्याच्या उलट दिनेश भाऊचे म्हणजे दिनेश मेटकरी नव्हे विशालचा विषय सोडून द्या. विशाल लई मोठा विषय त्यांना कॉलेजला महत्व दिलं नाही. त्यांना म्हणला की इथं पहिल्यांदा सुरू जोपर्यंत होत नाही कॉलेज आणि गोशाळेचं काम तोपर्यंत मी इथं थांबणार आणि तो कंटिन्यू इथं होता. म्हणजे गोशाळेचं म्हणजे ह्या आता आपण घरात एखादं शेड मारतोय मिस्त्री ऍडजस्टमेंट करतो का नाही. अरे होत नसेल एवढा काय फरक पडतोय करूया की ऍडजस्ट. हा बद्दल ऍडजस्टमेंट करायचा विषयच नाही. असं आहे ना असंच झालं पाहिजे. आता विजय ती दोघं भयानक काम करत होते आणि रस्त्याने वाटेने येतं तर बोलणं झालं की हे डांब अपुरे पडताना खड्डे 2 फूट 2.5 फूट काढले. विशालचं मत काय होतं हे खड्डे 3.5 फूट 3 फूट आपलं ठरलंय ना. त्याचं मत नाही आपलं ठरलंय ना काय 3 फुटापर्यंत नाही 3 फुटापर्यंत गेलेच पाहिजे. मग ते मला तुम्ही काढून दाखवा. कॉन्ट्रॅक्टर म्हणला तुम्ही काढून दाखवा काय होतंय निघतच नाही मला. आणि ह्यांनी मग रात्रीचं काम चालू केलं 12-1 वाजेपर्यंत दोघांनीच. विजय भाऊ होते हे होते अजय होता. अजय त्याचं बाकी सगळं सोडून इथं थांबायचं. आता ह्या बरीच आता नाव राहतील माझ्याकडून ते माणूस आहे चुकून सगळ्यांना कोणाचं नाव आहे पण त्या दोघांनी ना रात्रभर बाबा अक्षरशः तिथं नोंद आहे त्यांच्या नावाची क्रिकेट नसेल तर तिथं नोंद आहे. म्हणजे माझे त्याच्या लिस्टच कोचकलेलं आहे. ते अक्षर इथं लहान मुलांनी खड्डे काढायला मदत केली. आता आम्ही खाली पण पोहोचत नाही. आता भाऊ माझ्यासारखी माणसं खाली पर्यंत जात नाही. आतुराके हात पोहोचत नाही ना. मग ते लहान मुलांनी ती खड्ड्यात उभा राहून ती माती काढली. म्हणजे कुणाचं हे काही एकट्याचं काम नाही त्यांचं करावं. त्यासाठी त्यांचं प्रयोजन मग कुणाचं असेल. आता म्हणजे सगळं लई जणांनी असं म्हणजे त्यावेळी ती माणसं उपस्थित राहिली. त्याच वेळी तीच माणसं उपस्थित राहिली बरं का ज्या कामाला ज्याची गरज होती. म्हणजे आता इथं मी त्यावेळेस विचारच्या ठिकाणी असतो
तर मी ऍडजस्टमेंट केली असती. बरोबर, मी म्हणलं असतं फॅब्रिकेशनचं काम मला थोडं माहित आहे, चालतंय. ऍडजस्टमेंट हाय अलर्ट. म्हणजे विशाल म्हणला की नाही चालत का, तर बाबांचं कराय, हे काय वैयक्तिक कोणाच कराय का, नाही ना. मग त्यांनी त्या गोष्टी तेवढ्या तळमळीनं बघायचा की तो होतंय का नाही सगळ्या गोष्टी. आणि ही मंडळी सुद्धा ना यायची, म्हणजे बाकीचे फोन करायचे सगळे, पण यायची ती मंडळी. आता पूजाचं वगैरे ते मोबाईलवर असतात, त्यांच्यातून अजून काय करायचं ते होईल सेवा त्यांच्या हाती, पण काय त्याचं काय चेन्नईवर होते. म्हणजे त्यांनी कुणी कॉल करून सांगतील की बाबा अजय तुला जायला लागतंय, विजय तुला जायला लागतंय, बिराबाई तुम्ही आहे का, विजय म्हणजे महादेव बाबा तू आहे का, अजय पण असायचा. मॅडमचा पण फोन असायचा लिंगरवाडीच्या मंडळींना, तुम्ही महिला आहे ना, तुम्हाला नाही जमत, चहा तर घेऊन देऊ शकता ना तुम्ही. म्हणजे उद्देश काय, त्या कार्यामध्ये खारुताईचा वाटा आपला असला पाहिजे, एवढीच. प्रत्येकाची तळमळ काय, असं नाही की त्यानं केलंच पाहिजे, त्या सेवेमध्ये असं होऊ नये की तुम्ही तिथं नाही. म्हणजे तिथं जाण्यामागं बऱ्याच मंडळीचं हातभार आहे की बाबा ह्यांनी केलं पाहिजे, ह्यांचं ऐकतात, तर ते यायची मंडळी एवढा लांबनं चहा घेऊन. ते लिंगरवाडीत आहेत तरी, आता आमचं घरी जवळ आहे, आम्हाला चहा देणं सोपं आहे ना. म्हणजे प्रत्येक गोष्टीची प्रत्येकात. आता परत झालं कुठंपर्यंत आलं आपलं फाउंडेशनचं, नाही थांबवून चालतंय का, थांबा की 2 मिनिट. आता जे खड्डे झालेत हे डांबाच्या परत काय झालं, लेवलचा विषय आला, वर वगैरे कैची झाले का तयार, कैचीला कलर दिला पाहिजे. ह्या प्रत्येक साहेबांचं तिथून कलर दिलाय का बघून घे. आता घरात पुढे तरी आमचं बघणं होत नाही, तिथून साहेबांचं लक्ष आहे. आणि असं बोलता एक विषय निघाला त्याला, म्हणजे साहेबांचं एकच मत होतं की 1 मिनिट म्हणजे 4-5 मिनिटं. साहेबांचं काय मत होतं की तुम्ही त्या राहुलला फोन करा, हा माणूस एवढा पोचलाय, तर त्या माणसाला आम्ही असं अश्विनी मी अशी चर्चा करू, त्या माणसाला फोन करायला जमतंय एवढं सगळ्या माणसांना, तुम्हाला तर काहीच काम नाही की, पण ते जमतंय का फोन करायचंय, काय सुद्धा काम नाही. फक्त राहुल विचारायला आज येणार आहे का, म्हणजे तळमळ बघा. प्रत्येक गोष्टीची काम चांगलं झालं पाहिजे, क्वालिटीला कुठेही कॉम्प्रोमाइज झालं नाही पाहिजे. आणि जिथं गरज असेल तिथं केलंच पाहिजे, काय केलंच पाहिजे, कॉम्प्रोमाइज अजिबात नाही. आणि बऱ्याच गोष्टीला सगळ्यांनी सहकार्य केलं, आसपासचे सगळे जेवढे आहेत, म्हणजे कुणी दगड दिले असतील त्याच्या शेतातले, कुणी वीट दिले असेल, कुणी त्यांच्या घराचे दगड दिले असतील, किंवा बाकीची पण आहेत की मुरुम वगैरे दिला, म्हणजे त्याच्या पाठीमध्ये ट्रॅक्टरची सेवा आहे. सगळ्यांना ट्रॅक्टर खेपेवर असतात, आमच्या इथं तासानं होते. म्हणजे हा बदल आहे त्यांच्यातला. प्रत्येक गोष्टी गोशाळेचं काम आहे, आपण पेमेंट तर सगळे घेतात, पण त्यातही फास्ट झालं पाहिजे, चांगलं. इथं आतमध्ये ट्रॅक्टर घालायला कोण तयार नव्हते, पण त्यांनी घातले. बारीक विचार आहे, तुम्ही जाऊ होते मागं पुढे होते, होत नाही असं नाही, तो संसाराचा भाग आहे, आपण परमात्मा तो घ्यायचा नाही. म्हणजे प्रत्येकानं ती मदत केली, ती सेवा केली. मग आता पत्र्याचं काम आलं, पत्र्याच्या कामाला त्यांनी 1 टाइम करून दिलं, आणि कोबा थांबलाय, तुम्हाला थंडी वाजू नये म्हणून. कोबा करायला काही अडचण नव्हती, पण होणार आहे तो. पण कार्य उद्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होऊ नये. बाबाचा निरोप होता की क्वालिटीमध्ये तडजोड करू नका. मग लय फास्ट करण्यापेक्षा थांबूया थोडा कोबा करण्याचा. बाबांचा अश्विनीला फोन आला की बाबा असं असं केलं तर मग मोठ्या भाऊची वर सगळ्यांची चर्चा, साहेबांची वर सगळे मग राजी झाले की आपण कोबा ह्या मंडळीचं पदस्पर्श झाल्यानंतर जमिनीला आपण त्याच्यावर कोबा करू. झालेली सेवा तुमच्या चरणी आता. जय